तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे. त्यामुळं आपण हा 293चा पुढं चर्चा चालू ठेवावी. आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत. आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर माननीय अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे, माननीय सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल. तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा, जुनं प्रोसिडिंग काढा. शेवटी आपल्या चर्चा चालू करू आपण. सन्मान्य चर्चा चालू करू. अमीनभाई पटेल अध्यक्ष, आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, चर्चा चालू करू. सन्माननीय सदस्य अमीनभाई पटेल. आपण बोलणार आहे का? आदित्य साहेब बोलणार आहे का? आपण बोला. माझं भाषण आहे ना. बोला बोला. नाही, गडबड अशी होते त्यांची, कारण प्रशासकांवर बोलतोय. क्रम कसा आहे? तर अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो, ते मागून येतात. बरं ठीक आहे, बोला बोला. अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो की गेले 2-2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे 50% शहरं आहेत, 50% आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते, इथे प्रशासक बसवलेले आहेत. प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी, सामान्य माणसांनी, प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे? नगरसेवकाकडे जायचं, आमदाराकडे जायचं, खासदाराकडे जायचं. आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण? वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे, प्रशासनाची पद्धत असते. त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता, डीएमसी कडे जाता, एएमसी कडे जाता. पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही. अनेक टेंडर अशी काढली जातात, अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसतं, स्पष्टपणे दिसतं. आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात, काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे, घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, गडबड झालेली आहे. आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे, तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही. मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे, लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये. अधिकारी आपल्या सहीवर चालवत आहेत, आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय, मला 2 ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात. परिस्थिती शहरांची बघा कशी आहे. शेर मी बोलतोय, लोढा साहेब ऐकून घ्या. लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर, म्हणजे हे सगळे अधिकारी, झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है. ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय. तुम्ही मग मुंबई घ्या, ठाणे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, वसई विरार घ्या, सोलापूर घ्या, प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं, ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय. आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात, ज्या दफ्तरातून आदेश येतात, ज्या नसत्या त्यांच्या समोर येतात, त्याच्यावरच तशी कारवाई केली जाते. अध्यक्ष महोदय, जर हे प्रशासक असतील, जर ही मंडळ जे बनवले त्यांनी अधिकाऱ्यांचं, जर हे जनतेचं ऐकणार नसतील, जर हे आमदारांचं ऐकणार नसतील, खासदारांचं ऐकणार नसतील, तर नक्की हे शहर चालले तरी कुठे आणि आपलं राज्य चालले तरी कुठे? हा विचार करण्याचा आपल्याला गरज आहे. आज अनेक गोष्टी ज्या आम्ही उचलत आलेलो आणि हे मी नेहमी सतत सांगतो की दोन्ही बाजूचे आमदार, आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहेत. अनेक लोकांनी इथे आणि इथे हे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक गल्लीत स्वच्छता आहे का, कुठे डेंगीचे डास सापडतात का, कुठे मलेरियाचे डास हे वाढतंय का, जाळं वाढतंय का, कुठे काही कचऱ्याचे ढिगारे वाढतात का, इथे BST पोचते का, इथे ही बस पोचते का, हे सगळे प्रयत्न आम्ही बघत असतो. पण हे सगळं नसताना किती वेळा आम्ही तरी आमदार म्हणून जायचं आणि बैठका घ्यायच्या. आमची काही हरकत नाही, हे आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार. पण अध्यक्ष महोदय, आज 2.5-3 वर्ष जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये 20हून अधिक नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये महापौर नसताना, कुठच्याही कमिट्या नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, जनतेने जायचं तरी कोणाकडे? आणि मग प्रश्न हाच येतो ना, जनता जिथे जाऊ शकत नाही, ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही, स्थानिक लोक जिथे न्याय मागू शकत नाहीत, नगरसेवकांकडे जाऊ शकत नाही, कारण नगरसेवकच नाही, महापौर नाही, उपमहापौर नाही, कुठच्याही कमिटीचे सभापती नाही, नेमकं ह्या जनतेने जायचं कुठे? आज काय होतंय अध्यक्ष महोदय, जर तुम्ही आज आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन पाहाल, कदाचित पेगाससच्या मार्फत पाहती असाल तुम्ही, प्रत्येक मोबाईल फोनवर बघा, जिथे जिथे आम्ही जनता दरबार घ्यायला जातो, लोकांमध्ये जातो, सोसायटीमध्ये जातो, चाळ सोसायटीमध्ये जातो, स्लम सोसायटीमध्ये जातो, अध्यक्ष महोदय, अक्षरशः परिस्थिती एवढी बिकट आहे
की कचऱ्याचं साम्राज्य हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे. आणि कदाचित तुम्ही पण माझ्याशी सहमत असाल, पण कचऱ्याचा ढिगारा प्रत्येक गल्लीत दिसत आहे. आधी जे नगरसेवक असतील, आमदार असतील, सगळे आम्ही लोक जनप्रतिनिधी म्हणून गल्लीत फिरत असताना आम्ही हक्काने सांगू शकत होतो, फोन लावून सांगू शकत होतो, आणि नगरसेवक आपल्या आपल्या वॉर्ड ऑफिसरला सांगायचे, फेऱ्या घ्यायचे, सकाळी प्रभात फेरी करायचे की आज या गल्लीत कचरा आहे, त्या गल्लीत कचरा आहे, कचरा का नाही उचललेला आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय आत्ता पावसाळ्याच्या आधी जेव्हा प्री मॉन्सून वर्क्स आपण बोलतो, प्री मॉन्सून वर्क्स आम्ही सांगून देखील मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी हे प्री मॉन्सूनच्या बैठका घेतल्याच गेल्या नव्हत्या अधिकाऱ्यांकडून. मुंबईमध्ये जवळपास एखादा रस्ता तुम्हाला बनवायचा असेल तर 16 एजन्सीजशी तुम्हाला सोबत सांगड घालायला लागते. 42 साधारणपणे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतात, पण या 16 एजन्सीज कदाचित आता 17-18 झाले असतील. ह्याची सांगड घालणार तरी कोण? त्यावेळी महापौर घालायचे, तेव्हा त्या वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते असायचे, ते प्रश्न विचारायचे. पण आज दुर्दैव असं आहे की कचऱ्याचे ढिगारे हे उचलले जात नाहीयेत. पावसाळ्याच्या आधी आपण पाहतो झाडाची छाटणी होते, काही ठिकाणी तर अर्धी कापून टाकतात, पण ही छाटणी केल्यानंतर झाडांच्या फांद्या असतील, पाळापाचोळा असेल, ज्याला पुण्यात आपण राडारोडा बोलतो, जिथे सगळीकडे आपण पाहतोय हे सगळं साम्राज्य गल्ली गल्लीत झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, अक्षरशः तुम्ही प्रत्येक गल्लीत जर मुंबईत चालाल, एक तर फुटपाथच ठेवले नाहीत मुंबईमध्ये, सगळीकडे खोदकाम सुरू होतं, पण रस्त्यात तुम्ही जर चालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नाक दाबून हे चालायला लागणार आहे, कारण सगळीकडे कचऱ्याचा वास येतोय. अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती अशी होण्याच्या आधी मुंबईसारख्या शहरामध्ये मी अभिमानाने सांगू शकत होतो 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टन प्रतिदिन हा कचरा उचलला जायचा. 17 ते 22 प्रत्येक दिवशी मुंबई महानगरपालिकेने काम करून, मग त्याच्यात अधिकारी पण आहेत आणि जनतेतून निवडून आले सगळ्याच बाजूचे प्रतिनिधी आहेत, आमचे महापौर सगळेच, या लोकांनी काम करून विलगीकरण करून ओला कचरा, सुका कचरा, मग तुमच्या सोसायटीमधलं असेल, बल्क जनरेटर असतील 100 kg पर्यंतचे, हे सगळं विलगीकरण करून आपण हा 10,000 मेट्रिक टनवरनं साधारणपणे 6,000 मेट्रिक टनवर कचरा आणला होता. हे यश होतं मुंबईचं, हे यश होतं मुंबईकरांचं. पण दुर्दैवाने आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की आज जिथे जिथे आम्ही आमदार म्हणून जातो, आम्ही वेगळ्या कामांची भूमिपूजन करतो, उद्घाटन करण्याचा प्रयत्न करतो, ती उद्घाटनं देखील करतो, पण तिथेच बाजूला साधारणपणे आपण पाहतो की कचऱ्याचा ढिगारा हा तिथे वाढत चाललेला आहे. जेव्हा आम्ही विचारतो मुंबई महानगरपालिकेला किंवा ठाणे असेल, पुणे असेल, की आयुक्त महोदय आज कचरा का नाही उचलला गेला, डीएमसी महोदय आज कचरा का नाही उचलला गेला, वॉर्ड ऑफिसर महोदय कचरा का नाही उचलला गेला, आम्हाला उत्तर तर नाही, गाड्या तेवढ्याशा नाही आहेत आमच्याकडे, कचऱ्याच्या गाड्यांच्या तेवढ्या फेऱ्या होत नाही आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या पण मतदारसंघात असाच प्रॉब्लेम असेल, आपण पण पाहत असाल, जिथे जिथे फिरत असता आपण, शहरातली लोक, शहरातले आमदार म्हणून, अर्थात आपण ग्रामीण भागातले जेव्हा चर्चेला आणतो विषय तेव्हा शेतकरी असतात, सगळे विषय आपण घेतोच, पण शहराचे विषय घेत असताना शहरीकरण जेव्हा वाढत चाललं आहे, नागरीकरण जेव्हा वाढत चाललेलं आहे, तेव्हा कचऱ्याचं विलगीकरण. आज देखील मी पेपरमध्ये बातमी पाहिली की ठाणा महानगरपालिकेला 10 कोटीचा दंड लावलेला आहे. तो एवढ्यासाठीच लावलेला आहे की ती प्रोसेस जी असते लेगेसी वेस्ट ट्रीटमेंटची, कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडची ट्रीटमेंटची, तिथे कचरा नेण्याची, विलगीकरण त्याच्या आधी करण्याची, ही झालेली नाही आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर प्रयत्न हा असायला पाहिजे होता मुंबई महानगरपालिकेचा. अध्यक्ष महोदय, खरं तर प्रकार असा झाला पाहिजे होता, पूर्ण प्रक्रिया अशी झाली पाहिजे होती की प्रत्येक सोसायटीकडून, प्रत्येक बल्क जनरेटरकडून जेव्हा आपण कचरा उचलतो त्या वॉर्डमध्येच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी MRF ही स्थापना आत्तापर्यंत झाली पाहिजे होती. तिथे त्या MRF मध्ये तुम्ही विलगीकरण करायला पाहिजे होतं. मग प्लॅस्टिक असेल, डिस्पोजेबल प्लॅस्टिक असेल, सिंगल यूज डिस्पोजेबल प्लॅस्टिक असेल, वेगळा ओला कचरा, सुका कचरा, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे, ह्याच्यातून आपण एनर्जी जनरेट करू शकतो का. D वॉर्डमध्ये, म्हणजे जिथे मलबार राहिलं आहे, जिथे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, जिथे अनेक मंत्र्यांचं निवासस्थान आहे, मी पर्यावरण मंत्री असताना आम्ही तिथे, लोढासाहेब आपला देखील मतदारसंघ तोच आहे, तिथे आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग पॉईंट निर्माण केले होते. ते आपल्या जिथे आपण जिथे राहत आणि अनेक मंत्री जिथे राहतात तिकडचा 2000 kg कचरा घेऊन तिथे आम्ही ते सगळी फॅसिलिटी करायचो. पण दुर्दैव असं आहे, आज शहरामध्ये आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा, फांद्या अशाच टाकलेल्या आहेत, कुठे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे त्याच्या गोण्या अशाच टाकल्या असतात, सिमेंट जातं, मेट्रोचं काम आहे ते स्लरी जाऊन कुठेतरी तुमचं कचऱ्याचा ढिगारा बनून जातं, कुठेतरी पूर्ण ड्रेनचा फ्लो बंद करून टाकतं. आज ह्याला उत्तर देण्यासाठी मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, ह्या सगळ्या शहरांमध्ये आहे तरी कोण. अध्यक्ष महोदय, कदाचित माझ्याशी हे सगळे इकडचे स्थानिक जनप्रतिनिधी सहमत होतील की मी जे विषय घेत आहे कुठेही राजकारण आणत नाही मी, पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका, खास करून महानगरपालिका ज्या मोठ्या आहेत
तिथे आपल्याला नगरसेवकांची गरज आहे, तिथे निवडणुकांची गरज आहे, भले कुठच्याही पक्षातले असो, पण लोकातून निवडून आलेल्या लोकांची गरज आहे. ती गरज एवढ्यासाठीच आहे कारण लोकांनी जायचं कुठे प्रत्येक वेळी, काही आपण जसं आज आपलं अधिवेशन आहे आपल्याला भेटू शकत नाही, पण प्रत्येक वेळी जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात किंवा स्थानिक लेवलचे प्रश्न असतात ते जे नगरसेवक लेवलला पातळीला ते सोडवू शकतात किंवा त्यांचा तो अधिकार असतो. मग बाथरूम बांधण्याचा असेल, बेंच देण्याचा असेल, स्ट्रीट फर्निचर देण्याचा असेल, हा अधिकार नगरसेवकांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आपण खेचून घेत आहोत. हे दुर्दैव आहे. आज हे सगळं चाललंय कुठून? तर नगरविकास खात्यातून चाललंय, कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातून चाललं असेल, पण स्थानिक स्वराज्य संस्था ह्याचा अर्थ काय? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नन्स बॉडी. ही तिकडे जे राहतात त्यांनी निवडून दिलेले नगरसेवक असतात, महापौर असतात. आज त्या महापौरांना ताकद देणं गरजेचं आहे, आज त्या स्थानिक स्वराज्यांना ताकद देणं गरजेचं आहे. पण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दुर्दैव असे स्वराज्य त्यांचं काढून घेतलेलं आहे आणि जणू काही आयुक्तांचं आणि ह्या अधिकाऱ्यांचं स्वराज्य सुरू आहे. हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं. आज जसं कचऱ्याचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, दुसरा बिकट प्रश्न आहे, खास करून मुंबईचा प्रश्न मी मांडीन इथे, तो म्हणजे BST बसचा आहे. BST बसचा प्रश्न आहे. मी आज अलीकडेच वाचत होतो, ग्रॅच्युटी दिली जात नाहीये, पेन्शनला कुठेतरी अडचण येते, पगार आहेत ते वेळेवर दिले जात नाहीयेत. जे बसेस होत्या अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने हे सांगायला लागेल की ज्या बसेस गेल्या वर्षापर्यंत, साधारणपणे गेले वर्ष नाही, गेल्या वर्षापर्यंत 2022 पर्यंत 3,500-4 हजार बसेस आपल्या मुंबई शहरात होत्या. मग त्याच्यात मिनी बसेस होत्या, मीडियम रेंज बसेस होत्या, लॉंग रेंज बसेस होत्या. ह्या सगळ्या आता कमी करत चाललेल्या आहेत. कोण कमी करतंय? हे कोण निर्णय घेत आहे हा कमी करण्याचा? जर मुंबईचा आर्थिक कणा मोडायचा असेल तर पहिला घाव हा BST वर कोण मारत आहे अध्यक्ष महोदय? याचं उत्तर आज आपल्याला मिळालं पाहिजे. कारण तुम्ही आणि आम्ही, आपले कितीतरी इथे आमदार आहेत, 36 आमदार मुंबईचे आहेत, आपण सगळे हाच प्रश्न विचारतोय की BST ला संपवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? जी BST अनेक वर्ष चांगली चालत होती, मुंबईची खरी लाईफलाईन ही BST आहे. कधी मी पाहतो अनेकदा पूर आले, कधी बॉम्बस्फोट झाला, कधी काही दुर्दैवी झालं, रेल्वे बंद होते पण BST चालू राहते. अशी ही माझी BST आहे, माझ्या शहराची BST. ती कोण बंद पाडतंय ह्याचा निर्णय आणि ह्याचा निकाल आज लागला पाहिजे. अध्यक्ष महोदय, BST वर मला एवढा अभिमान आहे की जेव्हा 4,000 बसेस होत्या तेव्हा फ्लॅट फेअर म्हणजे 5 रुपयामध्ये 5 किलोमीटर, 10 रुपयामध्ये 10 किलोमीटर, 15 रुपयामध्ये 15 किलोमीटर आणि 15 किलोमीटरहून कुठेही जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात जगातली सर्वात परवडणारी बस सेवा ही आपली BST होती. हे आपला अभिमान असायला पाहिजे. त्या BST ला मारण्याचं काम कोण करत आहे अध्यक्ष महोदय? या BST मध्ये जवळपास 32 ते 35 लाख लोक प्रवास करतात रोज. या BST मधूनच दिवसाला जो कामाला जातो माणूस किंवा बाई, दोन्ही महिला पुरुष, हे जातात तिथे. हात दाखवा, बस थांबवा. या गणवेशामधले, गणवेश घोटाळा झाला तो वेगळा, पण गणवेश घातलेले लहान मुलं जी शाळेत जाणारी आहेत, हात दाखवा, बस थांबवा. हे बस थांबवणारी मुलं आज जाणार कशी शाळेमध्ये? अध्यक्ष महोदय, जी व्यक्ती आज ऑफिसला जाते, महिला असेल पुरुष असेल, ज्याचा विश्वास BST वर होता की मिनी बस असेल, मीडियम बस असेल, डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल, अध्यक्ष महोदय, आम्ही आमच्या काळामध्ये निर्णय घेतला होता की मुंबईसाठी जी गरज, आणि मी विनंती करीन मुख्यमंत्री महोदयांना की आपण देखील असाच निर्णय अभ्यासपूर्वक घ्या, पण मुंबईसाठी गरज आहे ती 10,000 इलेक्ट्रिक बसची, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसची. याच्यात मीडियम रेंज, मिनी रेंज सगळं आलं. आणि पुन्हा एकदा जी दरवाढ केलेली आहे अध्यक्ष महोदय, हे एवढं दुर्दैवी आहे की मुंबईतली BST बस सेवा ही जगातली सर्वात परवडणारी बस सेवा होती. ती दरवाढ ह्या मागच्या महिन्यात केली आणि ती दरवाढ करत असताना भाडं डबल केलेलं आहे. परिणाम काय झाला? त्यांना वाटलं होतं पैसे जास्ती येतील. कसे येणार अध्यक्ष मध्ये पैसे? जर पैसे डबल करायला गेले, भाडं डबल केलं, जो प्रवाशांची संख्या होती ती हाफ झाली आहे. 15 लाखावर प्रवाशांची संख्या आली आहे. म्हणजे नुकसान कोणाचं? त्रास कोणाला? नुकसान मुंबईचं, त्रास कोणाला? मुंबईकरांना. घाटा कोणाचा? तर BSTचा. मग नक्की हे काय चाललंय? कोणाचं साठलोट आहे? मुंबईला तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतात. अनेक गोष्टी ज्या बाहेर नेल्यात मुंबईच्या, त्याच्यात सगळ्यात मोठा घाव, जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे BST ला संपून करण्याचं होत आहे. अध्यक्ष महोदय, आज मी मागणी करीन पुन्हा एकदा की BST ला, जसं आपण पाहतो मुंबई महानगरपालिकेकडून MMRD ला 5,500 कोटी दिले, मुंबई महानगरपालिकेकडून समृद्धी महामार्गामध्ये पैसे दिलेत, मुंबई महानगरपालिकेकडून सिडको असेल, अमुक वेगळ्या ह्या सगळ्या संस्थांना जर पैसे दिले जातात तर मुंबई महानगरपालिकेची स्वतःची हक्काची मुंबईची जी बस सेवा आहे, जी मुंबईकरांना परवडणारी बस सेवा आहे, जी जगातली सर्वात परवडणारी बस सेवा आहे, त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण 5,000 कोटी नाही देऊ शकत अध्यक्ष महोदय? जर आपण 5,000 कोटी दिले तर सगळ्या तिकडचे जे कामगार आहेत त्यांचे ग्रॅच्युटी, जे रिटायर्ड झालेत,
पेन्शन दिले जातील, पगार वेळेवर दिले जातील. युनियन बरोबर जो करार झालेला 3,337 बस मेंटेन करण्याचा तो देखील पाळला जात नाही. तो तर पाळलाच जाईल, पण 10,000 इलेक्ट्रिक बस जर जागतिक शहर आपल्याला बनवायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला ह्या 10,000 इलेक्ट्रिक बस घेणं गरजेचं आहे. आणि मी मागणी करीन मुख्यमंत्री महोदयांकडे की मुख्यमंत्री महोदय आपल्या माध्यमातून कृपा करून BSTला पुनर्जीवित करा. आज प्रयत्न काय होतात, पण BSTचे बस स्टॉप आहेत, तिथे बस स्टॉप आहे की होर्डिंग लागले कळत नाहीये, LED चकचक चकचक चक चालू असतं. ते बस स्टॉपच राहिले पाहिजे. ठीक आहे, ॲडव्हर्टाईज रेव्हेन्यू तुम्हाला पाहिजे तो घ्या, पण तिथे असे स्क्रीन लावू नका ज्याच्यावर पिक्चर बघू शकाल. आज प्रयत्न हा देखील चालू आहे की अनेक जे बस डेपोज आहेत ते विकण्याचा प्रयत्न चालू आहे. का तर पैसे कमवण्यासाठी. पण दुर्दैव हेच आहे की ज्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता आणि बस सेवा देऊ शकता. अध्यक्ष महोदय, जेव्हा 2022 साल होता आम्ही प्रयत्न करत होतो BSTला फायद्यात आणण्याचा. आणि कुठचीही पब्लिक सेवा ही फायद्यात चालत नाही किंवा तोट्यात चालत नाही. पण जर हे कॅल्क्युलेशन लावलं असतं 2022 मध्ये तर डिझेल ही 32 रुपये प्रति किलोमीटर होती, CNG ही 22 रुपये प्रति किलोमीटर होती आणि इलेक्ट्रिक बस ही 9 रुपये प्रति किलोमीटर होती. जर 5 रुपयाचं आणि 10 रुपयाचं आणि 15 रुपयाचं आपण फ्लॅट फेअर ठेवलं असतं तर 2027 पर्यंत आपण 5 नाही तर 10,000 इलेक्ट्रिक बस, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस, मिनी मीडियम लॉंग रेंज बस आणून देखील आपल्या BSTला फायद्यात नेलं असतं आणि मुंबईचा फायदा करून दिला असता आणि गैरसोय करू दिली नसती. लेकिन पण आज दुर्दैव हेच आहे की मुंबईला मारण्याचं काम जे चालू आहे त्याच्यात BSTला मारण्याचं काम हे पहिल्यापासून सुरू झालेलं आहे. खरोखर दुर्दैव आहे. आणि मग BSTच काय तर मुंबईचं जर आर्थिक घडी बिघडवायची असेल तर सामाजिक घडी बिघडवणं हे कदाचित त्यांना पहिलं गरजेचं वाटतं. अध्यक्ष महोदय, जसं BST बद्दल मी सांगतो तसं शाळेंचा देखील आपण विचार केला पाहिजे. या मुंबईमध्ये साधारणपणे 1232 ते 1234 शाळा आहेत. 3.25 लाख विद्यार्थी ह्या आपल्या शाळेंमध्ये शिकतात. अनेक गोष्टी आम्ही वेगळ्या वेगळ्या ह्या शाळेंमध्ये सुरू करत होतो. मुंबई महानगरपालिकेने या शाळांना मुंबई पब्लिक